आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचं नागपूरमध्ये आगमन झालं आणि कार्यकर्त्यांनी धानोरकरांचं मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्वागत केलं। चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल कमालीचा सस्पेन्स होता। विजय वडेट्टीवार सुद्धा या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते। त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी हायकमांडकडे सुद्धा विजय वडेट्टीवारांनी एक प्रकारे लॉबिंग केल्याची चर्चा होती। तर प्रतिभा धानोरकर या सुद्धा या जागेसाठी कमालीच्या आग्रही होत्या। त्या वरोराच्या आमदार आहेत। त्यांचे पती बाळू धानोरकर हे या मतदारसंघाचे खासदार होते। गेल्या वर्षी बाळू धानोरकरांचं निधन झालं। अपेक्षा अशी होती की पोटनिवडणूक लागेल, परंतु पोटनिवडणूक जाहीर न होता थेट लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि इथून आपल्यालाच नैसर्गिकरित्या आपला अधिकार असल्यामुळे उमेदवारी मिळावी यासाठी प्रतिभा धानोरकरही कमालीच्या आग्रही होत्या। त्या वणीच्या आहेत। वणीला त्यांचं माहेर आहे, चंद्रपूर त्यांचं सासर आहे। त्यामुळे वणीची मुलगी आणि चंद्रपूरची सून या लाईनवरती प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला सुद्धा एक प्रकारे सुरुवात करण्यात आलेली होती। त्यांचे कुटुंबीय भावुक झालेले आहेत। त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर त्या दिल्लीत होत्या। आवाज कमी करा। तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही आज नागपुरात येत आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसताय, काय सांगणार, किती मोठा आनंद आहे? आपल्याला माहित आहे की माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या 2019 मधल्या निवडणुकीतही अशा पद्धतीचा संघर्ष झाला होता आणि त्या संघर्षानंतर साधारणतः 10 महिने त्यांचं दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालं। त्यांच्या निधनानंतर सगळी पक्षश्रेष्ठी आदरणीय आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी, सोनिया मॅडम, राहुल गांधी, आमचे केसी वेणुगोपाल, प्रभारी चेनी थल्लाजी, आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, मुकुलजी वासनिक असतील, आमचे आदरणीय शिवाजीराव मोघे आहे, आमचे आदरणीय वामनराव कासावार असतील, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, आदरणीय सुधाकरजी अडबाले सर या आणि सुनील भाऊ केदार, नितीनजी राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सगळे माझे तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे ती उमेदवारी आम्हाला मिळाली होती। आणि आता देखील माझ्या पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती या सगळ्या लोकांनी टाकली आणि मला विश्वास आहे की त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवील आणि त्यांनी टाकलेला हा विश्वास, त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार सुधीर मुनगंटीवार तुमच्या अपोजिट उमेदवार आहे भाजपचे, किती तगडी लढत तुम्ही मागताय, कारण की दिग्गज चेहरा भाजपने उतरवला आहे। आपल्याला माहित आहे की माझ्या समोर जे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून मुरब्बी असं राजकारण त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलं। खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली, सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून ते काम करत आहे। माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे, अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे। त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई असते। गेल्या निवडणुकीत बाळूभाऊने उमेदवारी मिळवताना खूप संघर्ष करावा लागला होता, तोच संघर्ष यंदा तुमच्या वाट्याला आला। गेले अनेक आठवडे चर्चा सुरू होती, मात्र निर्णय होत नव्हता। आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जितना संघर्ष बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी। त्याच पद्धतीनं आपण बघितलं असेल संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे। आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीनं चालणारा पक्ष नाही आहे। राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही। हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे। त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर तो त्यांचा नैतिक अधिकार आहे। त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे। ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे। त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील। गेल्या वेळेस बाळूभाऊच्या निवडणुकीमध्ये विजय वडेट्टीवार यांची भूमिका नाकारता येण्यासारखी नव्हती। आता तुम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या का? या निवडणुकीतही तुम्ही त्यांना सोबत घेणार आहे का? कारण की गेल्या काही दिवसात तिकिटासाठी संघर्ष पाहायला मिळाला, पक्ष म्हणून आता एकत्र असणार आहे का तुम्ही? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पक्षाचे जे ध्येय धोरण आहे
आमचा पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे, भारतीय राज्यघटनेवर चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला असता तो त्यांनी फॉलो केला असता. मला उमेदवारी मिळाली तर तो आदेश ते देखील फॉलो करतील आणि ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. त्याच्यामुळे तळागाळातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन ही आम्ही लढाई लढणार. उमेदवारी अर्ज कधी भरणार आहात? त्या दिवशी तुमच्या जिल्ह्यातले वरिष्ठ नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, वडेट्टीवार सोबत असणार आहे का? उमेदवारी अर्ज आम्ही नामांकन अर्ज येत्या 27 तारखेला दाखल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठी म्हणून जिल्ह्यातील आजी माजी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि विरोधी पक्ष नेते म्हणून ते 100% मी त्यांना आमंत्रण करणार आहे आणि ते त्या ठिकाणी येतील. आपको हिंदी में बताइए, आपको टिकट मिली है, क्या कहोगे और किस मुद्दे पे आप चुनाव लड़ेंगे? डोळ्यात अश्रू दिसले तुमच्या. आठवणी म्हणजे मागच्या 10 महिन्याच्या कार्यकालात मी अतिशय संघर्ष त्या ठिकाणी करत आहो आणि नक्कीच एवढ्या संघर्षानंतर मला ही तिकीट मिळाली. तिकीट मिळाल्यानंतर माझे 2 लहान मुलं, एक मुलगा माझ्यासोबत होता, एक आता इथं होता. त्याच्यामुळे नक्कीच माझ्या ठिकाणी कोणीही असतं तर नक्की ते अश्रू त्यांच्याही डोळ्यातून निघाले. नक्कीच आज राजकारण करत असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या विचारावर मी चालत आहे. आज त्यांच्यामुळे मी या ठिकाणी सक्षम आमदार म्हणून काम करत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक निर्णयात त्यांची उणीव मला कायम जाणवणार आहे. आपको टिकट मिली है, क्या कहोगे? और चंद्रपुर में आपके विरुद्ध जिस तरह से सुधीर मुंगटिया बीजेपी एक बड़े नेता है, तो किस तरह से आप चुनाव लड़ेंगे? आपने देखा होगा कि मेरे पति दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर, इनके टिकट के टाइम भी पिछले साल 2019 में ऐसी परिस्थिति पूरे जिले में निर्माण हो गई थी. फिर भी सब पार्टी के नेता, सब गठबंधन के इंडिया आघाड़ी के नेता हमारे साथ थे और सबके अथक प्रयत्नों से वो टिकट हमको मिली थी. और टिकट मिलने के बाद सब लोगों ने मेहनत की और वो आज से सांसद करके चुन के गए. अभी वो जिम्मेदारी मेरे कंधे पर सभी महाविकास आघाड़ी के नेताओं ने डाली है और वो भी जिम्मेदारी मैं पूरे विश्वास से पार करूंगी. किस मुद्दे पे आप चुनाव लड़ेंगे? चुनाव लड़ते हुए चंद्रपुर जिले का आपने देखा होगा कि यहाँ इंडस्ट्रियल जोन है, बेरोजगारी बड़े पैमाने पर हमारे ज़िले पे है, बेरोजगार का विषय हमारे ज़िले में है. वो विषय कैसे हम मार्गी ला सकते हैं, वो मेन मुद्दा हमारे ज़िले में रहेगा. कब फॉर्म भरने वाले हैं? फॉर्म हम 27 तारीख को नॉमिनेशन फॉर्म भरेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.